तर बघा, मानसशास्त्रावर आधारित प्रश्न आहे. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उत्पत्तीची मांडणी खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर जोरम ब्रुनर या शास्त्रज्ञाने अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उत्पत्तीची मांडणी केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जोरम ब्रुनर यांनी कोणती अध्ययनविषयक उत्पत्तीची मांडणी केली? तर ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्तीची मांडणी जोरम ब्रुनर यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब्रुनरने ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्तीची खालीलपैकी कोणती प्रक्रियेचा समावेश केलेला आहे? तर चेतक प्रतिसाद संबंध या अध्ययन उत्पत्तीचा समावेश केलेला आहे. श्रेणीबद्ध अध्ययनाची उत्पत्ती खालीलपैकी कोणी मांडली आहे? तर श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्तीची मांडणी रॉबर्ट गॅग्नी यांनी मांडलेली आहे. श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्तीची मांडणी ही रॉबर्ट गॅग्नी या शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एखाद्या वस्तूचा किंवा परिस्थितीचा खरा अवबोध तिच्या संपूर्ण आकृतीबंधनातून होतो, हा विचार कोणत्या अध्ययन उत्पत्तीत मांडते? तर एखादी वस्तू किंवा परिस्थितीचा खरा अवबोध तिच्या संपूर्ण आकृतीबंधनातून होतो, हा विचार कोणत्या अध्ययन उत्पत्तीत मांडते? तर बघा, समाविष्टवादी अध्ययन उत्पत्ती म्हणजे मर्मदृष्टी उत्पत्ती मांडते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लहान मुले ही मोठ्यांचं वर्तनाचे निरीक्षण करून शिकतात, असे मत कोणी मांडले? तर आल्बर्ट बांदुरा या मानसशास्त्रज्ञाने लहान मुले हे मोठ्यांचं वर्तनाचे निरीक्षण करून शिकतात असं मत मांडलेलं आहे आल्बर्ट बांदुरा यांनी. त्यानंतर आल्बर्ट बांदुराने खालीलपैकी कोणती अध्ययन उत्पत्ती मांडली? तर आल्बर्ट बांदुराने सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उत्पत्ती मांडलेली आहे.